तर कालच्या पार्टमध्ये आपण अशा चांदीच्या भांड्यापासून अशी वीट तयार करायची आणि नंतर त्याची अशी दागिने तयार होणार ह्याची आपण अर्धी प्रोसेस बघितली होती. तर आज आपण फायनल प्रोसेस बघूया. तर चला. तर सगळ्या चांदीच्या वस्तू तर आपण बारीक करून घेतल्या. आता त्यांना मिल्डिंग करूया. पहिल्यांदा चांगली बटी करून घेतली आणि मग चांदी गळायला ठेवली. तर जेवढे आपल्याला चांदीची वस्तू गळायची होती ते आता एकदम काय मूसमध्ये बसणार नाही. मग जशी चांदी गळ अशी एक वस्तू त्या टाकत राहायचं. सगळ्या वस्तू टाकून चांदी नीट गळून झाली नंतर ती चांदी अशी नीट हलवायला लागते म्हणजे त्याचा टच बरोबर येतो सगळीकडे. तर आता प्रॉपर चांदी नीट गळून झाली. आता सगळ्यात मोठी कसरत भावानं म्हणलं तर इथं आहे बघा. आता जी लोक या क्षेत्रात आहे ना त्यांना तरी नक्कीच माहित आहे, कारण मूस तर जाड असते, धरायला पण नीट लागते आणि भाजत तर एवढं असतं ना त्यामुळे सोडून तर अजिबात चालत नाही. त्याच्याकडे बघून टेम्परेचर किती आहे सोडलं तर काय होईल हे तुम्हीच विचार करा. आता गार व्हायच्या आधी पाठदेशी ओतून घ्यायची म्हणजे मूस मध्ये काय शिल्लक राहत नाही. त्याची हीट एवढी होती व्हिडिओ करताना मोबाईलच एवढा तापला होता ना काय सांगू तुम्हाला. थोडा वेळ थांबून ती अशी गार झाली की ती अशी खाली करून घ्यायची आणि मग नंतर पाण्यात घालायची. आता पाणी थोडंसं स्वच्छ आहे ते इग्नोर करा कारण रोजच्या वापरण्यातलं पाणी त्यामुळे असंच राहणार ते. आता फायनली या सगळ्या प्रोसेस मधून तुमची वीट तयार झालेली आहे. मग त्यानंतर त्याची अशी सुंदर दागिने तयार होतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जाता तुमच्या बॉल नक्की फॉलो करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ओके बाय.